कोकणी मी महाराष्ट्रीयन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत पुण्याच्या एका व्यक्तीकडे, त्यांच्याबद्दल आपण काय बोलतो कमी आहे। पुणे ॲक्च्युली एक अशी जागा आहे तिकडे जास्त कोण आपले मिसळ किंवा इतर प्रकारचे लोकांना जास्त फेमस आहे। आपल्यासमोर एक बंधू आहेत जे आज त्यांनी पुण्यामध्ये एक नवीन रंग दिलेला आहे। दुकानाचं नाव आहे कोकण मेवा, साहेबांचं नाव आहे विलास ओक साहेब। नमस्कार साहेब। नमस्कार साहेब, आपली जी कोकण मेवा आहे त्याची स्थापना कधी आणि कशी झाली तुमच्या प्रेक्षकांना सांगा। ॲक्च्युली कोकण मेवा ही कन्सेप्ट माझ्या डोक्यात केव्हा आली की जेव्हा मी लग्न होऊन रत्नागिरीची बायको केली तेव्हा तिथे मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत खाण्याच्या बद्दलच्या त्या स्पेशलायझेशन वस्तू अंडर वन रूफ मिळाव्या यासाठी माझ्या डोक्यात कोकण मेवा स्थापन करण्याची इच्छा आली। मग कोकणामध्ये 3 जिल्हे आहेत, 3 जिल्ह्यातले उत्तम खाद्यपदार्थ मी कलेक्टिव्हली आणून इथे दुकान स्वरूपात ते केले की लोकांना ॲट ए टाइम इथे मिळावे यासाठी मी ते नोकरी सोडून ह्या गोष्टी मी इथे केलेल्या आहेत कोकण मेवा या दुकानामध्ये। अशी स्थापना तुम्ही लग्नाच्या नंतर लगेच? लग्नानंतर 20 वर्षांनी झाली। जेव्हा आर्थिक स्टेबिलिटी आली तेव्हा नोकरीमध्ये VRS घेऊन जेव्हा हे धंदा उत्तम चालायला लागला 3 इयर्स सायमल्टेनियस बिझनेस म्हणजे नोकरी प्लस बिझनेस, तेव्हा लक्षात आलं की आपण नोकरीपेक्षा चांगले पैसे मराठी माणूस कमवू शकतो। तेव्हा डेअरिंग करून त्यातनं मी बाहेर आलो आणि पूर्णपणे हे करून माझ्या पुण्यामध्ये 5 शाखा मी काढल्या, 5 कोपऱ्यात 5 शाखा काढल्या, कोकण मेवा नावानेच काढल्या। 5 शाखा आहेत आपल्या आणि त्या फ्रँचायझी म्हणून मी इतरांना नंतर 2-2 वर्षांनी एकेकाला देऊन टाकल्या, मराठी उद्योजकाला। अच्छा, असं आहे? असंही देऊन टाकलं। तुम्ही मराठी माणसाला टोटल तुम्ही सपोर्ट करतो। ओके। तर आता मी ऑल ओव्हर महाराष्ट्र माझं फ्रँचायझी देण्याचं काम चालू आहे। त्यासाठी आमची वेबसाईट आहे, तिथे लोक मला कॉल करतात आणि असे चॅनलवाले पण 1-2 लोकांनी ऑलरेडी माझ्याबद्दल 8-8 मिनिटाची फिल्म करून चांगली प्रसिद्धी पण झालेली आहे आणि लोकांना त्यामध्ये नक्की फायदा होतो, आर्थिक फायदा पण होतो आणि मुख्य लोकांची सेवा होते। आता ह्यामध्ये कोकणाच्या साधारण 120 आयटम मी देतो ॲट ए टाइम। इथं 120 आयटम्स आहेत, त्यातली 40 प्रकारची 40 पिठं आहेत, 18 प्रकारची सरबतं आहेत, 24 प्रकारची लोणची आहेत, 6 प्रकारच्या चटण्या आहेत, 13 प्रकारचे पापड आहेत, 8 प्रकारचे लाडू आहेत। अशा निरनिराळ्या वस्तू आम्ही कलेक्टिव्हली तिन्ही जिल्ह्यातून जमा करून अंडर वन रूफ विकायचा प्रयत्न आहे आणि हे नुसतं रिटेल शॉप नसून आमचं होलसेल आहे। आमचे क्लायंट फार मोठे आहेत, त्यात हॉटेल मेरियट मुंबईची कालच ऑर्डर आली आहे माझ्याकडे की आता उद्या परवा मला एक्झिक्यूट करायची आहे आणि मोठमोठ्या संस्था पण आमच्याकडनं क्वांटिटीमध्ये माल घेतात। इव्हन सिंगापूर आणि दुबई इथे सुद्धा आपलं माल ऑलरेडी जात आहे, निर्यात होत आहे, नक्की आहे। साहेब, ॲक्च्युली जरा थोडंसं आश्चर्य वाटतंय की पुणा हा जो शहर आहे तो ॲक्च्युली जरी ब्राह्मण लोक भरपूर आहे ते, पण अशी कोकणातला पदार्थ विकण्याचा आयडिया म्हणजे तुम्ही जे बेसिसबद्दल बोलला तर थोडा तुम्ही चेष्टा म्हणून बोलला, पण तरीसुद्धा कोकणचं प्रोडक्ट तुम्ही पुण्यामध्ये काय असं वर देतात त्याला? एक्झॅक्टली, कारण जेव्हा पर्यटक म्हणून तुम्ही जेव्हा कोकणामध्ये जाता तेव्हा पटकन पोहाचा पापड म्हणजे पेणला गेलं की पोहा पापड असतो, अलिबागला गेलं की नारळ असतो, असं तुमच्या डोक्यात असतं सगळं परचेस करायचं। तर आज द सेम MRP जर कलेक्टिव्हली तुम्हाला एका जागी मिळालं तर तुम्हाला ते जास्त बरं होईल असं मला वाटलंय। म्हणून मी कन्सेप्ट मी अशी केली की अंडर वन रूफ तिन्ही जिल्ह्यात रिझन फॉर यू टू कम अप कोकण ब्रँड इन पुणे? बरोबर आहे, कारण कोकणाबद्दल मला ॲफिनिटी आहे, अफेक्शन आहे, समुद्राबद्दल आनंद आहे। इव्हन मी कोकणामध्ये लॉजिंग बोर्डिंगची पण व्यवस्था करतो। अरे वा, तर त्या मातीशी लोकांना संबंध आहे, पर्यटकाची माहिती वगैरे मिळते का? पर्यटकांची माहिती मिळते, लॉजिंग बोर्डिंगचं बुकिंग मिळतं, त्याचे व्हिडिओ बघायला मिळतात, मॅप मिळतो कोकणाचा। अच्छा, त्या मॅप म्हणजे थोडक्यात असं बोललं गेलं की हा मिस्टर विलास ओक जे आहे चलता फिरता कोकण ब्रँड आहे, कोकण ब्रँड आहे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही। ओके सर, ॲक्च्युली तुमचा हा जो एक दुकान आहे ते म्हणाले की तुमचे 5 ब्रांचेस आहेत, तुम्ही एक्सपोर्टही करता, मोठे ऑर्डरही तुमच्याकडे आहेत, तर आपल्याकडे जे लोक येणारे लोक त्याचे स्तर काय आहे किंवा क्लास काय आहे? बरोबर आहे, आपल्याकडे येणारे मुख्य म्हणजे मुंबईला काही आपण हे म्हणतो म्हणजे गिरणी कामगारची संस्था म्हणतो, दे आर ऑल फ्रॉम कोकण ॲक्च्युली। ओके, तर त्यांना ते 1 वर्षातनं 2दा जायला मिळतं, पण त्याला जर मालवणी मसाला आता पुण्यामध्ये चाखायला मिळाला बरोबर तर ते जास्त हॅपी होतात की नाही आपल्याला इथलं आपली वस्तू त्याच MRP ला मिळते, त्यामुळे त्यांना ते वस्तू इथे खायला उपलब्ध करून देणं हे एक माझं काम होतं। त्यामुळे तो एक माझा क्लास आहे की ऑलरेडी कोकणातले लोक, कोकणातल्या माहेर वाशिणी म्हणजे ऑलरेडी कोकणातल्या लग्न इथे मुंबई पुण्यात आले, त्यांना सुद्धा इथे आपल्या मातीचा वास इथे मिळतो, त्यामुळे त्यांना आनंद होतो। त्यानंतर निरनिराळे हॉटेल्स आहेत की जिथे सोलकढी विकली जाते, ते लोक माझ्याकडनं 5-5 लिटरमध्ये कोकम सरबत, कोकम आगळ 5-5 लिटरमध्ये घेतात। 1000 लिटर माझं कोकम सरबत या लोकांना जातं, कोकम आगळ जातं, ओला काजू जातो,
आणि जवळजवळ सगळी मंगल कार्यालय जी पुण्यामधली आहेत जवळजवळ तिथे ब्राह्मण लोकांच्या लग्नामध्ये शक्यतो ते पोह्याचे मिरगुंड वाढायची पद्धत असते. बटाटा मिरगुंड, पोहा मिरगुंड, गहू कुरडई ते पण कोकणातली माझ्याकडे उपलब्ध असल्यामुळे मला मोठे मोठे ऑर्डर ह्या सगळ्या कार्यालयातून मिळतात. होलसेल रिटेल आहे. मी साधारण 25% कमिशनवर फ्रँचायझी देतो. जर कोणाला उत्सुक असाल, कोणाला जर आपल्या शहरात काम करायचं असेल, नागपूर, अकोला, महाराष्ट्रात कुठेही, इव्हन दुबई, सिंगापूर कुठेही व्हावं असेल तरी आम्ही ह्या पद्धतीने तुम्हाला माल पुरवून या गोष्टीचा आपण प्रसार करू शकतो. इव्हन आपलं जे कोकम सरबत आहे हे हायजेनिकली इतकं चांगलं आहे की अँटी ॲसिडिक म्हणून त्याचा वापर होतो. त्याला औषध वगैरे काही लागत नाही, हीट कमी होते. तुळसबी, सब्जाबी सारखे उन्हाळी पदार्थ आहेत. त्यानंतर रातांबे म्हणून जे आहेत ते फक्त तिथेच मिळतात, पण ते मी पुण्यात आणतो. ते आणताना माझं निम्म सांडलवंड होते, निम्म खराब होतं, निम्म दबलं जातं, वाईल्ड ट्रान्सपोर्टेशन. पण मी सेवा म्हणून काही गोष्टीचं त्यामध्ये हे करतो. तर त्यांनी लाभ घ्यावा लोकांनी, असं माझी इच्छा आहे. सर तुम्ही एक विलास फोक्स आहे, त्यांनी ॲक्च्युली काही वर्ष नोकरी केली आणि त्यांनी आज एवढं मोठा ब्रँड निर्माण केला. 20 वर्ष तुमचा हा ब्रँड आहे. आणि खरं जर बघायला गेलं तर यशाचा मंत्र काय आमच्या प्रेक्षकाला? एक्झॅक्टली हा यशाचा मंत्र असाच आहे की भले तुम्ही MBA असाल, काही असाल, तुमची लिमिटेशन 20,000 ते 30,000 रुपये आहे महिना. पण तुम्ही जर कोकणात जर फ्रँचायझी घेतली, म्हणजे तुम्ही जर ह्या स्वरूपामध्ये मार्केटिंग सुरुवात केली किंवा फ्रँचायझी घेतली, तर रोज सकाळी 40 दुकानं एका लाईनीतली कव्हर करायची. त्यातली 20 जरी प्रॉडक्टिव्ह आली आणि प्रत्येकाने 20,000चा माल, 2,000चा माल जरी घेतला तरी 40,000 रुपये पर डे तुमचा सेल होऊ शकतो. 30 दिवसाचे 12 लाख, 10 लाख तुमचे, 1 लाख तुमचे, 2.5 लाख दुकानदाराचे. असं करून मी लक्षाधीश एखाद्या माणसाला बनवू शकतो. ह्या ब्रँडमध्ये थोडक्यात जादू आहे. तुम्ही ऍक्च्युली एक MBAच्या विचारासाठी बोलताय आणि तुम्ही त्यांना मार्गदर्शन देऊन एक उद्योजक प्रकारे बोलताय, नाही का? पण साहेब, आता कसं असतो की लोकांनी एक असं एक मत तयार केलं मडी माणसाबद्दल की मठ माणूस हा बिझनेस करू शकत नाही. त्याच्यात तर ब्राह्मण लोक तर फारच कमीच बिझनेस करणारे लोक असतात. पण तुमचा हा देखील तुम्हाला आयडिया जी आली किंवा तुम्ही आमच्या मडी माणसांना काय संदेश द्याल? तर मॅनेजमेंटला हा संदेश मला द्यायचा आहे की कुठल्याही नवीन व्यवसाय सुरू करताना त्याचा पायोनियर व्हा. म्हणजे त्याच्या ऑलरेडी पुण्यामध्ये 3 ब्रँच पण नाही आहेत, तेव्हा तुम्ही सुरू करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा अशी वस्तू निवडा की जी कुठेही उपलब्ध नाही आणि तुमच्यापासून सुरुवात होते, तर तुम्हाला यशाचा मार्ग नक्की आहे. थोडक्यात म्हणजे हटके प्रोडक्ट हटके द्या, काही द्या, विदर्भातलं द्या, कोकणातलं द्या, एकही हटके द्या तुम्ही की जे पटकन अवेलेबल होत नाही आजूबाजूला, ते तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. यश तुमच्या मागे नक्की आहे. फारच सुंदर सर. असं तुमच्याकडे 5 ब्रांचेस आहेत. येत्या 5 वर्षात आम्ही कोकण मेवाला कुठे कुठे बघू, पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये? आता ऑलरेडी सांगायचं झालं तर अकोला, नागपूर, वर्धा, अशा सोलापूर या ठिकाणी ऑलरेडी माझ्या फ्रँचायझी ऑलरेडी तुम्ही प्रमुख आहात, इथे लोकांना फ्रँचायझी दिलेल्या आहे. मी लोकांना फ्रँचायझी देतो. अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे नागाव म्हणून एक गाव आहे अलिबाग जवळ, ते कोकणामध्ये येतं. बरोबर. तिथे उपलब्ध असून माझ्याकडनं माल घेण्याचं का त्यांना जमतं हेच मला कळत नाही. कारण माझी प्राइस अशी असते की त्यांना ते जास्त इकॉनॉमिकल होतं. दापोली आणि अलिबाग आणि नागाव इथे माझा माल नक्की जातो. काही आपल्याकडे असे काही पदार्थ तुम्ही स्वतः उत्पादन करता, असे काही प्रकार? मी उत्पादन करायच्या मागे नाहीये, कारण प्रत्येक वस्तूला निदान 4-5 उत्पादक असतात. मी 20 वर्षाच्या अनुभवात एवढं लक्षात घेतलं की हा ठराविकच माल जास्त चांगला आहे, तर तोच मी ब्रँड ठेवून मग तो लोकांना पुरवतो. त्यामुळे मी उत्पादनाच्या मागे न लागता उत्तम माल द्यायच्या कॅमेऱ्यात येत आहे. तर असं ते आम्ही करतो. सर, आज जर तुम्ही म्हणालात की एक मराठी माणसाला जर एका लग्न करायचं असेल तर तुमच्याकडे आपल्या ब्राह्मण प्रकारचं लग्न करायचं, तुम्ही संपूर्ण आपलं जे काय मंगळ काय लागत सगळं तुमच्याकडे असतं. पण आपल्याकडे जर थोडा चटण्याचा प्रकार जर सांगा. चटण्यांच्या तुमच्याकडे काही असे प्रकार तुम्ही म्हणाले की तुमच्याकडे काय असे पदार्थ जसे आहेत की जसं ठेचा हा जो प्रकार आहे तो हातावरचा ठेचा. बरोबर. आपण कोकणात ठेचा कधी ऐकले नाहीये, त्याच्यामध्ये सांगा. तर जनरली ठेचा म्हटलं की फक्त मिरची किंवा फक्त तिखट तुम्ही एकदम कुठून देणार, सगळं करणार ते. त्यापेक्षा कोकणी ठेचामध्ये त्यामध्ये थोडंसं कैरीचा अंश असतो, मिरची प्लस कैरी असं करून तो ठेचा केल्यामुळे तो डायल्यूट होतो ह्याला तिखटपणाला आणि तो लोकांना अधिक भावतो. त्यामुळे तो ठेचा आहे. आपल्याकडे लोणची जवळजवळ ठेच्यामध्ये तुम्ही म्हणता आंब्यात रस वगैरे टाकला जातो का? काही नाही, कैरी, कच्ची कैरी टाकली जाते. अच्छा, मग तिखट लागत नाही? तिखट लागत नाही का? कमी तिखट लागतो, म्हणजे आपला तिखटपणा सहन होतो. अशा दृष्टीने तिखट तर लागतो, पण तो तिखटपणा थोडा सहन होतो. लोणच्यामध्ये देखील आपल्याकडे आंबोशी लोणचं म्हणून हटके लोणचं आहे, आंबोशी. त्यानंतर माईनमुळा लोणचं आहे, हळद लोणचं आहे की जे पटकन ऐकू येत नाही. करवंदाचं लोणचं आहे, भोकर म्हणतात त्याचं लोणचं आहे. भोकर काय असतो? ते असं अख्खं बोर असतं, बोर म्हणतो आपण. ते पिकलेलं बोर घेऊन त्याचं अख्खं करायचं, किंवा बाळ कैरी म्हणतो. अख्खी कैरीच्या कैरी, छोट्या आकाराची कैरी ह्याच्यात डुबवायची आणि त्याचं लोणचं तयार करायचं. ते फार छान लागतं. तो पण एक प्रकार आहे.
काही लोक प्रॉन्सचं लोणचं मागतात माझ्याकडे, तर ते मी उपलब्ध करून देऊ शकतो आणि मी विकतो सुद्धा. विकतो सुद्धा. ब्राह्मण व्यक्ती असून सुद्धा मी ते खात नाही, पण मी नक्की विकतो अच्छा. आणि तुम्हाला उपलब्ध करून देतो. किंवा अशा काही गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल मेथकूट जगात सगळीकडे मिळतं. वेस्वार नावाचा शब्द टीव्हीवर ऐकणाऱ्यांना पण माहीत नसेल, तो फक्त माझ्याकडे मिळेल. केळीचं पीठ जगात कुठे माहीत नसेल ते माझ्याकडे आहे. केळीचं पीठ, तर केळ्याचं पीठ असं छान आहे म्हणजे थालीपीठाचं केळं पीठ आहे. केळीचं पीठ केळीचं एखादा आपण पीठ सॅम्पल बघून घेऊया. तर ते थालीपीठाची भाजणी जशी असते, थालीपीठाची जशी भाजणी असते तसं केळ्याचं पीठ असतं. हा केळीचं पीठ, हा. याचा वापर काय असतो? तर याचा वापर ते कच्ची केळी क्रश करतात, त्याचं पीठ तयार करतात आणि त्याच्यापासून भाकरी उपासाला, त्यानंतर धिरडं उपासाला, त्याच्यानंतर त्याचा शिरा करू शकतो. पण त्याची बोंड वगैरे म्हणजे हे कुठेच नाही ऐकलं अजूनपर्यंत. माझं एवढं कोणीही अनुभव ऐकलेलं नाही. कोणी ऐकलेलं नाहीये. हे थालीपीठ ऐकलंय आपण, नास्तीचं पीठ ऐकलंय, पण केळीचं पीठ ॲब्सोल्युटली न्यू फॉर अस. तर माझ्याकडे अशी 40 प्रकारची 40 पीठ आहेत, ज्यात आंबोळी पीठ म्हणून आहे, थालीपीठ भाजणी म्हणून आहे, भाकरी पीठ म्हणून आहे. म्हणजे जनरली भाकरीचं म्हणजे ज्वारी किंवा बाजरी असते, यात क्रिस्पी लागावी म्हणून ज्वारी प्लस तांदूळ थोडं ऍड करतात. अच्छा, म्हणजे त्याला कॉम्बो पण करतात. कॉम्बो करतात, त्यामुळे तो फार चांगलं. कोंबडी वडा पीठ नावाचं एक पीठ आहे की जे फक्त सिंधुदुर्गामध्ये मिळतं, ते पुण्यात कुणाला अवेलेबल आहे. आणि तुमच्याकडे? फोन केला तर मुंबईला तुम्हाला डिलिव्हरी मिळू शकते. तर अशा इकडनं मुंबईला मिळू शकेल? चिक्कार हे कसं काय? म्हणजे ते आता माझे ट्रान्सपोर्ट बांधलेले असतात, मी तुम्हाला टू पे बेसिसवर माझी मटेरियल पाठवू शकतो. म्हणजे इथे खरं साहेब या छोट्या दुकानामध्ये साहेब पूर्ण भारताला सर्व्हिस देऊ शकतात. भारताला नाही, त्यांनी परदेशात सुद्धा त्यांनी एक्सपोर्ट केलेला आहे. बरोबर? अगदी बरोबर. साहेब, आपल्या कोकणात काही बऱ्यापैकी पुण्यामध्ये काही कोकणचे प्रोडक्ट विकणारे लोक आहेत, पण त्याच्यापेक्षा त्यांच्या आणि तुमच्यामध्ये स्पेशल फरक किंवा आपली USP काय आहे त्यांच्यापेक्षा? USP हा एवढाच आहे की मी धंदा सुरू केल्यावर आमच्या आई वडिलांना चिंता आली की ह्या मुलाचं आता भागणार कसं. चटण्या लोणची पापड विकून काय पोट भरतं का? पण त्यांना हा कळलं नाही की 25-30 लाख रुपये कधी तयार होतात वर्षात, हे त्यांना लक्षात नाही आलेलं. पण मी फक्त भर दिला की कोकणी वस्तूवरच विकायचं. तुम्ही स्पेशल सोडा. आणि इतर 4 लोक जी माझ्या कॉम्पिटिशनला आहेत, जी नावं तुम्ही ऐकली आहेत, वेल नोन लोक आहेत, ते दुकानाचं भाडं किंवा कामगाराचा स्टाफ ह्या करता जमावं म्हणून अजून तांदूळ, डाळी, इतर पदार्थ पण विकतात. मी तसं नाही, मी कोकण सोडून माझ्याकडे एकही आयटम तुम्ही दाखवा. म्हणजे दिस इज प्युअरली 100% कोकण. कारण बरोबर आहे, कारण कोकणात 3 जिल्हे आहेत आणि 3 जिल्ह्यामध्ये साधारण 120 आयटम इतके भरपूर आहेत की जर 5-5 पाकिटं जरी विकली गेली तरी दिवसभरात तुमचा 10-20 हजार रुपये गल्ला होऊ शकतो. आणि त्याच्यावरच माणसांनी कॉन्सन्ट्रेट करावं. कोकण म्हणजे कोकणच थीम धरावी, असं मी सल्ला देईन. विलास साहेब, थोडा खाजगी प्रश्न विचारतो. तुम्ही एवढं एनर्जेटिक आहात, वय किती आहे? 54 की 58? साधारण 62 माझं चालू आहे आता. 62 चालू आहे. पण मला चेहऱ्यावर ते दिसणार नाहीये, कारण मानसिक समाधान आणि आर्थिक स्थैर्य हे 2च गोष्टी आहेत. एक्सलेंट सर. आणि सर्व सांगतो मला, आम्ही बरंच इंटरव्ह्यू घेतले, पण तुमच्याकडे असे एनर्जेटिक व्यक्ती फार कमी बघतो आम्ही. आणि देव करू की तुम्ही अजून प्रगती करावं आणि हा कोकण मेवा आज जे 5 ठिकाणी आहे अजून 10-20 ठिकाणी वाढू दे, अशी आमची प्रेरणा आहे तुमच्याकडे. आम्ही प्रार्थना करतो की तुम्ही फार मोठी वाढ होऊ दे. धन्यवाद. मी माझ्या तुमचं वेळ द्या म्हणून. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही जे सहकार्य केलं त्यानिमित्त तुम्ही 4 लोकांपर्यंत पोहोचवू शकलो. आणि माझी स्वतःची वेबसाईट आहे की स्क्रोलवर तुम्हाला खाली येईलच, www.kokanmeva.com. ही नक्की लोकांनी वाचावी. ज्या कोणाला फ्रँचायझी घ्यायची इच्छा असेल त्याला डिपॉझिट नाही, पागडी नाही, नो कंडिशन लेस, फक्त आमचंच ठेवा, आमचंच करा. नाही तुम्ही काही म्हणजे डॉमिनन्स नाही, नो डॉमिनन्स. तुम्ही 4 वस्तू घेतल्यात तरी तुम्हाला 25% डिस्काउंट देऊन मी लक्षाधीश करायला तयार आहे. प्लीज सहकार्य करा. थँक्यू व्हेरी मच. टेन्शन फ्री आहे. मुलीचं लग्न टेन्शन फ्री आहे. झालं का अजूनही गंमत असते आपल्याकडे. हा कुठेही न मिळणारा पदार्थ काजू चॉकलेट म्हणून असतो. काजू बार असतो आपण डिस्ट्रीब्युट करणार कॅमेरा. तुम्ही काय करणार हे सगळे जे तुमचे आयटम्स आहेत आपण डेमो करून घेऊ. डिस्प्ले करा. डिस्प्ले कोकणमध्ये तडका तिकडचा सगळ्यात जगात भारी. आणि तो कोकणी ठेचा. अरे वा म्हणतो चालू करू नको, इशारा करतो. त्या ओसाहेबांबरोबर जीवनमध्ये यशस्वी होण्यासाठी एक फार मोठी गरजेचे आहे, ते आपली आहे धर्मपत्नी. आपल्यासमोर जे व्यक्ती आहेत त्यांनी या एवढं मोठं हातभार लावले आहे ते आज कोकण मेवा एवढा ब्रँड झालेला आहे. चला त्यांच्याशी चर्चा करूया आणि जाणून घेऊया की नक्की त्यांचं योगदान त्या कोकण मेवामध्ये काय आहे. नमस्कार मॅडम. मॅडम या साईडला बघा. मॅडम तुम्ही
तुमच्याबद्दल थोडंसं माहिती आमच्या जरा प्रेक्षकाला सांगा की नक्की तुम्ही याच्यामध्ये काय काय योगदान देत होता या 20 वर्षापासून. हां, मी पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करत होते. आता मी VRS घेतलेली आहे. हां तर पूर्वी जेव्हा आम्ही दुकान सुरू केलं तेव्हा आम्ही रोज दोघं जण सकाळ संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर इथे काम करायचं दुकानात. दिवसभर दुकान नोकरावरतीच असायचं. आणि नंतर असं झालं की काही मोठ्या ऑर्डर्स नोकरांमुळे हे नसल्यामुळे जायला लागल्या. त्यामुळे मी यांना म्हटलं की माझी सरकारी नोकरी आहे तर तेव्हा तुम्ही बिंदास नोकरी सोडा आणि पूर्ण वेळ हा बिझनेस करा. आर्थिक पाठबळ मी सगळं तुम्हाला देईन. आपण माझ्या पगारामध्ये आपलं घर आपण चालवू शकतो. म्हणजे थोडक्यात घरी घरी भागायला काय टंचाई नव्हती. हां, अडचण काही आली नाही. त्यामुळे त्यामुळे त्यांना हे एवढं पुढे यश मिळत गेलं. आणि आता मीही नोकरी सोडली. आता मीही याच्यामध्ये अनेक वेळा त्यांना जेव्हा बाहेर जावं लागत असेल समजा एखाद्यानं काही ऑर्डर असेल तर ते म्हणतात की त्यांच्याकडे मोठे मोठे बिझनेस कॉन्ट्रॅक्ट पण हो आहेत. आहेत ना. मग तुमचं योगदान इथे या दुकानात काय काय आम्ही दुकानात दुपारी सांभाळतो. ते जेव्हा दुकानात नसतं ते आम्ही दुकानात सांभाळतो. पण अनेक वेळा तुम्हाला काही अच्छा तुमचे एवढे पदार्थ आहेत हां. आणि तुम्हाला एखाद्या सगळ्या पदार्थावर नॉलेज आहे का हो, एकूण एक. मी स्वतः रत्नागिरीची आहे त्यामुळे मला हे सगळे पदार्थ माहिती ओके तर म्हणजे थोडक्यात सर्व. प्रेम, हे तुमचा हा खात आम्ही प्रेम. लहानपणापासून मोठे झालो. जरा मॅडम थोडंसं तुमच्या पदार्थावर सांगा ना जरा या पदार्थ थोडंसं काय कॅमेऱ्यासमोर घेऊया. हा जो पदार्थ याला म्हणायचं कोकम आगळ. हां. त्याच्यामध्ये साखर नाही आहे अजिबात. साखर नाहीये. शुगरलेस. अच्छा. याच्यापासून आपण सोलकढी करू शकतो आणि डायबेटीस ज्यांना असेल त्यांना ह्याचं हे सरबत करून पण पिऊ शकतात. वाटेल तेवढी साखर घालायची अगर न घालायची त्याचं पाणी घालून केलं तरी चांगलं लागतं. बिन साखरेचं सरबत मी साखर सरबत असं म्हणतो. आणि पुन्हा ह्याच्यापासूनच ही सोलकढी केली जाते. ही रेडी टू ड्रिंक आहे. हम्म. सोलकढी म्हणजे नारळाचं दूध घालून त्याच्यामध्ये सोलकढी करते. याला म्हणायचं फणसाचे गरे, तळलेले गरे. कच्चा फणस खोबऱ्याच्या तेलामध्ये तळतात. हा वर्षभर हा टिकू शकतो असा. म्हणजे खायचं कसं नुसतंच खायचं. वेफर्स आहेत ते. अच्छा, वेफर्स सारखं वेफर्स खायचं. सारखं. ओके, हां, ओके. नुसतंच खायचं. त्याच्यानंतर हा कोकणी ठेचा. याच्यामध्ये हा कोकणी ठेचाचा प्रकार साहेब मग मिरची बोलत होते जरा आपण उघडून बघूया नक्की काय आहे हो, त्याला अजून एक हे असेल. लेअर असतं. नाही पण ह्याच्यामध्ये तुम्ही जे ठेचा म्हणताय हा तिखट नसतो आणि कमी तिखट असतं. याच्यामध्ये कैरी असते. अच्छा ओके. आणि बाकीच्या प्रकाराबद्दल सांगा जर बघू. त्याच्यानंतर ही तळाची मिरची आहे. ही मिरची जी आहे ही फक्त तिकडेच होते मिरची. ही कोकणात होणारी मिरची बुटकी असते. ती जास्ती तिखट असते. त्याच्यामध्ये मसाला भरून ती मिरची वाळवतात उन्हात. ही तळायची. ह्याला सांडगी मिरची म्हणतात. म्हणजे आपण दही भाताबरोबर खायची. खाता येतो. त्याच्यानंतर हे मेटकूट. हे अतिशय पौष्टिक असतं. तर हे लहान मुलांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी सुद्धा मऊ भात. आमच्या तिकडे रत्नागिरीला नेहमी मऊ भात खातात. सकाळी नाश्त्याला मऊ भातच असतो. अच्छा. लाल तांदूळाचा. ओके. त्याच्यावरती मेटकूट, घरचं तूप आणि मीठ एवढं खाल्लं की ते इतकं पौष्टिक असतं. याच्यामध्ये डाळी असतात. तर सर्वात पौष्टिक म्हणजे एनर्जेटिक आहे. खूप एनर्जेटिक आहे. येस. त्याच्यानंतर हे कुळथाचं पीठ. हे काय नक्की. कुळीत म्हणजे हुलगे म्हणतात त्याला इकडे. आम्ही तिकडे त्याला कुळीत म्हणतो. ओके. हे ती कुळीत भाजायचे. भाजल्यानंतर त्याचं टर्फल काढायचं आणि त्याचं पीठ करायचं. त्याचं आम्ही पिठलं करतो. जसं तुम्ही डाळीचं पिठलं करतात तसं आम्ही तिकडे घ्यायचं. आणि इथे त्याच्या शेंगोळ्या म्हणून प्रकार करतात. ते हेच. ह्याच्यामध्ये मालवणी मसाले आहेत. मालवण मसाला पण आपण तिकडे मालवणच आहे का. हो येस मालवणचे. म्हणजे हे खुद्द मालवण मसाला आहे. हो. म्हणजे तिकडनं येतात का मालवणला येतात. मालवण ह्याच्यामध्ये हा जो आहे हा व्हेजिटेरियन साठीचा आहे मसाला. ह्याच्यामध्ये फिश करी मसाला पण आहे आणि मटण मसाला पण आहे. चिकन मटण मसाला पण. आणि आत्ताच मला हे असं समजलं की माझ्या जावयांचा एक मित्र आहे तर तो लंडनमध्ये शेफ होता एका हॉटेलमध्ये. आणि त्यांनी इथे आल्यानंतर जावयानं सांगितलं की चल आपण एक दुकान आहे इथे माझ्या माहितीचं तिथे आपण जाऊया. तिथून मी माझ्या लंडनमधल्या हॉटेलमध्ये मसाले वापरत होतो. तो म्हणला अरे हे माझ्या जावयांचं सासऱ्यांचं दुकान आहे. त्यांना माहित नव्हतं. त्याला माहिती नव्हतं की हे यांचं दुकान आहे. आणि हा Beautiful. त्यामुळे मला इतका आनंद झाला ते ऐकून. आणि अभिमानी वाटला असेल. अभिमान पण वाटला. हो ना. आता जे मी मगाशी मऊ भात म्हटलं तर ते हे करायचं हे त्याचे लाल तांदूळ मऊ भात. त्याला आम्ही तिकडे देवभात म्हणतो. देवभात म्हणतो. ह्याचा मऊ भात मेटकूट बास एकदम मेजवानी. म्हणजे आपण पोहे खातो तसं. हा मऊ भात. मऊ भात प्रकारचं. तुम्ही खिचडी वगैरे पातळ करतात तसा स्टाईल. फक्त हे काय म्हणा याला आवळा कॅन्डी म्हणायचं. म्हणजे आवळ्याचे तुकडे करून ते विटॅमिन सी विटॅमिन सी साखरेच्या पाकात टाकून वाळवलेले असतात. सर्वात जास्त हा 21st सेंचुरी. आय थिंक दिस इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. ह्याच्याबद्दल थोडंसं मला सांगा. आणि रेट किती आहे. 7 रुपयाला एक. फक्त 7 रुपयाला. 7 रुपयाला एक वडी. हे 70 रुपयाचं. पण 7 रुपयाला एक वडी ना. म्हणजे फार महाग नाही की. नाही म्हणजे एक चॉकलेट जर का आपण कॅडबरी घेतो त्याच्याऐवजी हे दिलं तर मुलांना खूप चांगलं आहे. हेल्दी पण आहे. हा. दिस इज प्युअर शुगर फक्त बाकी काही प्युअर एकदम प्युअर आहे. एकदम बाकी काही नाही. आणि
हे म्हटलं तर ही आंब्याची वडी आहे. अतिशय उत्कृष्ट आंब्याची वडी वडी आहे. बची काय मिळतो ह्याच्यात थोडंसं अल्फांजो तुम्ही लिहिलंय अल्फान्सो ह्याच्यावर म्हणजे हापूस. हापूस म्हणजे हा आंबा. 100% हापूस आहे. रत्नागिरी हापूस. रत्नागिरी हापूस. Yes. तुम्ही एकदम I'm गर्वाने proud of it. बोलता. अँड दिस इज व्हॉट? हा पण मुरांबा म्हणजे मुरांबा. साखरेच्या पाकात हापूस आंबा टाकायचा. ग्रेट. आणि हे कोकमचं सरबत. हे जसं आगळ आहे तसं हे सरबत ओके चल म्हणजे गोड गोड आहे. गोड आहे. ह्याच्यामध्ये पाणी घालून फक्त त्याच्यात. हे केळ्याचं पीठ आहे. हे इथे फक्त ओकांच्या दुकानातच मिळतं, बाकी कुठेही पुण्यात मिळत नाही. हां. आपण साबुदाण्याचं पीठ हे उपासाला चालतं. साबुदाण्याचं पीठ खातो, वरईचं पीठ खातो. साबुदाण्यामुळे आपल्याला ऍसिडिटी वगैरे होते. ह्या केळ्याच्या